मार्गदर्शक म्हणून आमंत्रित करत आहो माननीय नीरज शिरसाट, विभागीय प्रभारी RMBKS राष्ट्रीय मूल्यवासी बहुजन कर्मचारी संघ, आरोग्य विभाग, अकोला. साथियों, आज भारत मुक्ति मोर्चा, लहुजी क्रांति मोर्चा, राष्ट्रीय गुरु रविदास क्रांति मोर्चा व बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून दुसरी अनुसूचित जाती जागृती ऐक्य परिषदेचं आयोजन आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये करण्यात आलं आहे. आणि या जागृती परिषदेच्या निमित्तानं काही विषय चर्चेसाठी ठेवण्यात आले आहेत. त्या विषयामध्ये पहिला अनुसूचित जाती प्रवर्ग तयार करण्यामागील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका. त्यानंतर दुसरा विषय आहे आरक्षणाच्या लाभार्थी जाती समूहांमध्ये अंतर्गत भांडण लावून आरक्षणाच्या मूळ संकल्पनेस संपवण्याचे षड्यंत्र. त्यानंतर तिसरा विषय आहे अनुसूचित जातीतील शासन प्रशासनात असणारी प्रतिनिधित्वातील असमानता, एक चिंतन. हे तीन विषय चर्चा करण्याकरता ठेवण्यात आले आहेत. तर या तीन विषयापैकी जो दुसरा विषय आहे आरक्षणाचे लाभार्थी जाती समूहांमध्ये अंतर्गत भांडणे लावून आरक्षणाच्या मूळ संकल्पनेस संपवण्याचे षड्यंत्र, हा जो विषय आहे या विषयावर थोडंफार बोलण्याचा मी प्रयत्न करीन. मित्रहो, गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रभरामध्ये काही मोर्चे निघून राहिले आणि ते मोर्चे खास करून जेव्हा सरकारकडून असं जाहीर करण्यात आलं की SC आणि STचं उपवर्गीकरण करण्यात येईल, हे जेव्हा जाहीर करण्यात आलं यानंतर काही मोर्चे निघायला लागले. आणि ते मोर्चे असे आहेत की एक मोर्चा असा आहे की त्या मोर्चाचं म्हणणं आहे की उपवर्गीकरण झालं पाहिजे आणि दुसरा मोर्चा असा आहे की त्या मोर्चाचं म्हणणं आहे की उपवर्गीकरण नाही झालं पाहिजे. दोन पद्धतीचे मोर्चे निघून राहिले आणि दोन जे मोर्चे निघत आहेत त्या दोनही पद्धतीच्या मोर्चामध्ये महाराष्ट्रभरामध्ये मोर्चे निघत आहेत आणि त्या मोर्चामध्ये जे स्टेटमेंट दिल्या चालले त्या स्टेटमेंट असे काही स्टेटमेंट आहेत की त्या स्टेटमेंटमध्ये दोन्ही समाजाला आरक्षण भेटणार का नाही भेटणार हा नंतरचा मुद्दा आहे. दोन्ही समाजाला उपवर्गीकरण होणार का नाही होणार हा नंतरचा मुद्दा आहे. परंतु त्या स्टेटमेंटमधून दोन समाजामध्ये भांडण नक्की लागणार. तर पहिलं काही स्टेटमेंट मी ऐकले, त्या स्टेटमेंटपैकी एक स्टेटमेंट आहे मातंग समाजाचा मोर्चा निघाला आणि त्या मोर्चामधलं स्टेटमेंट आहे की हा जो महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र नाही आहे. हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र नाही आहे, तर हा टिळकाचा सावरकरांचा त्यांचा महाराष्ट्र आहे. तर असं जर स्टेटमेंट एखाद्या मोर्चातून येत असेल तर साहजिक गोष्ट आहे त्याची प्रतिक्रिया सुद्धा दुसऱ्या ठिकाणून प्रतिक्रिया येईल. आणि त्याची प्रतिक्रिया सुद्धा येऊन राहिली की मातंग समाजाचा मोर्चा झाल्यानंतर खास करून बौद्ध समाजाने मोर्चे काढले आणि बौद्धांनी मोर्चे काढले. त्या मोर्चामध्ये ज्या प्रतिक्रिया यायला लागल्या मग त्या प्रतिक्रिया अण्णाभाऊ साठेंच्या विरोधामध्ये यायला लागल्या, त्या प्रतिक्रिया वस्ताद लहुजी साळवेंच्या विरोधामध्ये यायला लागल्या. आणि या सगळ्याच्या सगळ्या प्रतिक्रियेमध्ये जे भांडण आहे ते भांडण सोशल मीडियामध्ये भांडण लागणं सुरू झालं. काय झालं? सोशल मीडियामध्ये भांडण लागणं सुरू झालं. आजच्या तारखेमध्ये जमिनीवर ते भांडण नाही आहे, सोशल मीडियामध्ये ते भांडण आहे. तर म्हणून आम्ही असा विचार केला जे भांडण सध्या सोशल मीडियामध्ये आहे, जे भांडण सध्या सोशल मीडियामध्ये आहे, जमिनीवर ते भांडण अजून उतरलं नाही. तर जमिनीवर ते भांडण उतरण्याच्या पूर्वी आमची भूमिका काय असली पाहिजे,
आम्ही गेल्या 50 वर्षापासून बामसेफ संघटन चालवतो आणि बामसेफच्या माध्यमातून बहुजन समाजातल्या SC ST OBC विजय NT DNT आणि याच्यातून धर्म परावर्तित झालेले जे अल्पसंख्याक लोक आहेत त्या सगळ्या लोकांचं आम्ही संघटन चालवतो. या देशामध्ये 6000 जाती आहेत, त्या 6000 जातीला जोडण्याचं संघटन चालवतो. या देशामध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता प्रस्थापित झाली पाहिजेत या उद्देशाने आम्ही संघटन चालवतो. म्हणून आम्ही भांडण लागलं नाही पाहिजेत यासाठी आम्ही काय भूमिका घेतली पाहिजेत आणि ती भूमिका काय आहे हे लोकांपर्यंत पोहोचली पाहिजेत. याकरिता मित्र आम्ही जी भूमिका घेतली ते भूमिका एक मोर्चा म्हणते उपवर्गीकरण झालं पाहिजेत, दुसरा मोर्चा म्हणते उपवर्गीकरण नाही झालं पाहिजेत. परंतु आम्ही भूमिका घेतली. आम्ही काय भूमिका घेतली तर या बॅनरवर लिहिलंय. काय लिहिलंय? अनुसूचित जाती जागृती ऐक्य परिषद. जे 2 मोर्चे महाराष्ट्रभरामध्ये निघत आहेत त्या मोर्चामध्ये भांडण लागेल अशा पद्धतीचं त्यांच्यामधून वक्तव्य येत आहेत. अशा परिस्थितीमध्ये भांडण नाही लागलं पाहिजेत म्हणून अनुसूचित जाती जागृती ऐक्य परिषदेचे आयोजन महाराष्ट्रभरामध्ये करण्याचं आयोजन केलं आहे आणि त्या आयोजनामध्ये हे दुसरी परिषद आहे मित्रो. तर आता जे भांडण लागील हे जे मी म्हणून राहिलो या संदर्भानं आमची भूमिका काय आहे? मग या जागृती परिषदेच्या निमित्तानं आमची काय भूमिका आहे? तर आमची जी भूमिका आहे ती आमची भूमिका समजणं फार जास्त गरजेचं आहे. काय आहे? आम्ही गेल्या जवळजवळ जेव्हापासून या देशामध्ये खाजगीकरण सुरू झालं, जेव्हापासून या देशामध्ये खाजगीकरण सुरू झालं तेव्हापासून आमची भूमिका आहे की खाजगीकरणाच्या माध्यमातून आरक्षण संपलं. आणि जेव्हा बामसेफच्या माध्यमातून अशा पद्धतीची माहिती लोकांपर्यंत आम्ही पोहोचवत होतो, लोकांना आम्ही माहिती सांगत होतो, तेव्हा लोकांचं म्हणणं होतं की बामसेफवाले पागल लोक आहेत, हे बामसेफवाले पागल लोक आहेत, आरक्षण संपत असते का? काही लावतात हे लोक. आणि जेव्हा हे सुरुवात झाल्याच्या नंतर काही काळाच्या नंतर 10, 15, 20 वर्षाच्या नंतर जे साधारण लोक आहेत त्यांना सुद्धा समजायला लागलं की आता आरक्षण संपलं, आता आरक्षण संपलं, आता नोकऱ्या काही लागू शकत नाहीत असं आमच्या साधारण लोकांना सुद्धा समजायला लागलं. म्हणजे आम्ही जो प्रचार करून राहिलो तो 20 वर्षापासून आरक्षण संपलं, आता आरक्षण संपलं हा 20 ते 25 वर्षापासून प्रचार सुरू होता. आज जवळजवळ लोकांना काही प्रमाणात समजून राहिलं होतं की आमचं आरक्षण संपून राहिलं किंवा संपत आहे. आणि संपत आहे तर या विरोधामध्ये शेड्यूल कास्टच्या सगळ्या जातींनी एकत्रित होणं गरजेचं होतं की आरक्षण नाही संपलं पाहिजे, आरक्षण नाही संपलं पाहिजे. याकरिता सगळ्या जातींचं आरक्षण आहे म्हणून सगळ्या जातींचं आरक्षण संपून राहिलं तर शेड्यूल कास्टच्या सगळ्या जातींनी एकत्रित होणं गरजेचं होतं, शेड्यूल ट्राईबच्या सगळ्या जातींनी एकत्रित होणं गरजेचं होतं, ओबीसीच्या सगळ्या जातींनी एकत्रित होणं गरजेचं होतं. आणि हे लोक बामसेफ सारख्या ज्या काही बहुजन समाजातल्या संघटना आहेत जे जागृती करून राहिले त्या जागृतीच्या आधारावर हे लोक एकत्रित होतील ही शंका किंवा आशंका किंवा गॅरंटी सरकारला होती की येणाऱ्या काळामध्ये जर यांचं आरक्षण संपेल हे यांना समजून राहिलं तर हे लोक एकत्रित होतील. म्हणून सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आला की आरक्षण तर ऑलरेडी संपलंय, आरक्षण ऑलरेडी संपलंय आणि संपलं तर हे सरकारच्या विरोधामध्ये हे एकत्रित होतील आणि सरकारच्या विरोधामध्ये यांचा रोष निर्माण होईल, सरकारच्या विरोधामध्ये यांचा मोर्चा निर्माण होईल. मग सरकारच्या विरोधामध्ये मोर्चा निर्माण होऊ नये म्हणून सरकारनं म्हटलं की SC मधले जे पुढारलेले लोक आहेत, शेड्यूल कास्ट मधले जे पुढारलेले लोक आहेत त्यांनी जे मागं राहिलेले लोक आहेत त्यांचं आरक्षण खाल्लं. शेड्यूल कास्ट मधले जे पुढारलेले लोक आहेत, पुढारलेले म्हणजे खास करून जो समाजामध्ये ग्राउंड लेवलवर त्याची चर्चा चालू आहे, पुढारलेले म्हणजे बौद्ध. तर जे बौद्ध आहेत त्या बौद्धांनी इतर जातीचं आरक्षण खाल्लं अशी चर्चा, असा प्रचार केला आणि त्या प्रचारामध्ये ते लोक यशस्वी झाले. तो जो प्रचार शासक वर्गाच्या लोकांनी प्रचार केला की बौद्धांनी इतर जातीच्या लोकांचं आरक्षण खाल्लं, केवळ बौद्धांनीच प्रगती केली आणि आता जर आरक्षण सुरू राहिलं तर केवळ बौद्धांचीच प्रगती होईल, बौद्धच पुढे जातील. आणि हे जे दरी आहे शेड्यूल कास्ट मधली बाबासाहेब आंबेडकरांनी समता प्रस्थापित करण्याकरता ज्या आरक्षणाचं प्रतिनिधित्वाचं निर्माण केलं होतं ते प्रतिनिधित्वाचा फायदा केवळ बौद्धांना मिळत आहे हे सांगण्यामध्ये RSSचे लोक, सरकारमधले जे लोक आहेत ते यशस्वी झाले. आता मुद्दा हा आहे की खास करून बुद्धिस्ट लोक, खास करून
आता इथे जवळजवळ सगळ्या जाती समूहाचे प्रतिनिधी आहेत, तर मी बौद्धांचा प्रतिनिधी म्हणून काही गोष्टी बोलू शकतो. तर खास करून बुद्धिस्ट लोकांचे जे मोर्चे आहेत किंवा जे साधारणपणे आम्ही चर्चा करतो, जेव्हा जे लोक विद्वान लोक भेटतात, त्या विद्वान लोकांचं म्हणणं आहे की हे RSSचं षड्यंत्र आहे. काय म्हणणं आहे? हे RSSचं षड्यंत्र आहे SC मध्ये भांडण लावण्याचं. जेवढे काही मोर्चे आहेत तुम्ही आजपर्यंत पाहिले असतील, जेवढे काही मोर्चे आणि जितके बी काही नेते आहेत, विद्वान नेते, ते सगळे विद्वान नेते म्हणतात की RSSचं षड्यंत्र आहे बौद्धांचे आणि मातंगाचे भांडण लावण्याचे. काय षड्यंत्र आहे? बौद्धांचे आणि मातंगाचे भांडण लावण्याचं षड्यंत्र कोणाचं आहे? साधारणच्या साधारण बौद्धांपैकी ते साधारण बौद्ध असतील ते सुद्धा तेच म्हणतात, आणि बौद्धांचे जे मोठमोठे नेते मोर्चे काढून राहिले ते सुद्धा म्हणतात की RSSचं षड्यंत्र आहे बौद्धांमध्ये आणि मांगांमध्ये भांडण लावायचं. आणि मातंग लोक जे आहेत ते बिचारे, त्यांना असं वाटतं की आम्ही आमच्या जातीसाठी मोर्चे काढून राहिलो. आणि आमच्या लोकांचं म्हणणं आहे की मातंग लोकांना हे कळत नाही, मातंग लोकांचा RSSचे लोक इस्तेमाल करून राहिले. काय म्हणतात? मातंग लोक जे मोर्चे काढून राहिले, तर मातंग लोकांचा RSSचे लोक इस्तेमाल करून राहिले. कशासाठी इस्तेमाल करून राहिले? तर दोन जातीमध्ये भांडण लावण्यासाठी इस्तेमाल करून राहिले. माझा प्रश्न आहे की ज्यांना हे समजून राहिलं, बौद्धांना, ज्या बौद्धांच्या नेत्यांना हे समजून राहिलं की RSSचे लोक दोन जातींमध्ये भांडण लावून राहिले, ज्यांना हे समजून राहिलं ते सुद्धा तेच काम करून राहिले. मी जो मुद्दा समजून सांगून राहिलो, तो मुद्दा कदाचित तुम्हाला समजत असेल तर, की जे लोक म्हणतात की हे RSSचं षड्यंत्र आहे दोन जातीमध्ये भांडण लावण्याचं, आणि ज्यांना हे समजून राहिलं की RSSचं षड्यंत्र आहे भांडण लावण्याचं, तर ज्यांना समजून राहिलं असेल त्याची भूमिका असली पाहिजे की भांडण लागलं नाही पाहिजे. काय भूमिका असली पाहिजे? भांडण नाही लागलं पाहिजे. परंतु ते लोक सुद्धा जे भाषण करतात त्याच्यातून जास्त भांडण लागेल, अजून जास्त भांडण लागेल अशा पद्धतीचे वक्तव्य करतात, आणि मग RSSचंच काम करतात आणि म्हणतात आम्ही RSSच्या विरोधामध्ये काम करून राहिलो. काम RSSचंच करतात. फक्त एवढं आहे की जे मातंग समाजाचे लोक आहेत ते इनोसंटली करतात, आमचे लोक जाणीवपूर्वक करतात. ते इनोसंटली करतात, त्यांना समजत नाही. आमचेच लोक म्हणतात की त्यांचा शिक्षणाचा स्तर कमी आहे, त्यांच्यामध्ये मेरिट नाही आहे. तर त्यांच्यामध्ये मेरिट नाही, शिक्षणाचा स्तर नाही, त्यांना समज कमी आहे. ज्यांना समज आहे ते सुद्धा जर भांडणं लावायचे कामं करत असतील तर मग आम्ही विचार केला पाहिजे की आमचा सुद्धा शिक्षणाचा स्तर, आमच्या सुद्धा बुद्धीचा स्तर कुठे आहे. तर मित्र, एक गोष्ट सांगतो, RSSचे लोक तोडण्याचं जर काम करत असतील तर ते त्यांचं काम, RSSचे लोक जर तोडण्याचं काम करत असतील तर ते त्यांचं काम आहे. आमचं काम काय आहे? जोडण्याचं काम आहे. मी अनेक ठिकाणी या निमित्तानं सर भाषण करायसाठी गेलो, लोकांना जागृत करण्यासाठी गेलो, आणि सगळं भाषण झाल्यावर लोक मला प्रश्न विचारत, अरे ते त्याला काही समजतच नाही, सांगा बरं इथं किती महाग आले? काय म्हणत? हे तुम्ही मिटिंग घेऊन राहिले, सगळे इकडे फिरले, या मिटिंगीत किती महाग आले सांगा. हा प्रश्न आम्हाला विचार. तर मी त्या लोकांना एकच गोष्ट सांगत होतो, तुम्हाला सुद्धा सांगतो, तुम्हाला सगळ्यांना ती गोष्ट माहीत आहे की बुद्धाच्या आयुष्यातली गोष्ट आहे. बुद्धाला मारण्याकरता अंगुलीमाल आला, आणि अंगुलीमाल बुद्धाच्या समोर उभा राहिला. अंगुलीमाल म्हणते की आता मी तुला मारतो, आता मी तुला मारून टाकतो, मी लय शक्तिशाली आहो, मी लय ताकदवर आहो, मी आता तुला मारून टाकतो. बुद्ध म्हणते ठीक आहे, तुझा जर फायदा होत असेल तर मार, तुझा जर फायदा होऊन राहिला असेल तर मार, काही हरकत नाही. तर तो अंगुलीमाल म्हणते कडे तू काहीच विरोध नाही करून राहिला, जरासा विरोध करायला पाहिजे थोडासा. तर बुद्ध म्हणते तुझा फायदा होऊन राहिला की नाही, मग माझ्या मृत्यूने जर तुझा फायदा होत असेल तर मला काही हरकत नाही, तू मला मार. अंगुलीमाल म्हणते ठीक आहे, तुझी मरण्याच्या आधी एखादी इच्छा असेल तर सांग. बुद्ध म्हणते माझी काहीच इच्छा राहिली नाही, सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या, आता तू मला मारू शकतो. तो म्हणते नाही, तरी काही ना काही तर इच्छा असेल, एखादी इच्छा. तर बुद्ध म्हणते एक काम, तुला इच्छाच पूर्ण करायची आहे? तो म्हणते हो ठीक आहे, त्या झाडाचं एक काम कर, एक फांदी तोड आणि ते फांदी मला दे. तो म्हणते काय लेखा इच्छा आहे सांगितली तर अशी सांगितली की बस. तो धरते, एक तलवार असते हातात, त्या झाडाची फांदी तोडते आणि ते फांदी बुद्धाजवळ घेऊन जाते. आणि बुद्धाले म्हणते या इच्छेनं लेखा काही मजा नाही आली एवढ्या इच्छा पूर्ण करण्यात, याच्यापेक्षा काही मोठी इच्छा असेल तर सांग. कोण म्हणते? अंगुलीमाल.
याच्यापेक्षा एखादी मोठी इच्छा असेल तर सांग. हे काही इच्छा आहे का? तुला मी मारून राहिलो, तू मरणारच आता. शेवटचं काहीतरी इच्छा असेल तर सांग. बुद्ध म्हणते तुला करायचीच आहे, मोठी इच्छा पूर्ण करायची आहे. तो म्हणते हा मोठी सांग, यांना काही मजा नाही आला. तर बुद्ध म्हणते एक काम कर, आता जसं तोडलं का नाही हे जोडून दाखव. काय कर, हे आता तू जोड. तर अंगुलीमाल म्हणते का पागल झाला का लेखा, हे जोडता येते का डबल? बुद्ध म्हणते अबे लहान लेकराला जरी सांगितलं असतं का नाही ते फांदी तोड, तर लहान लेकराने तोडली असती. त्याला काही ताकद थोडी लागते तोडायसाठी. तोडायसाठी काही ताकद लागते का? जर तू ताकदवर असशील, तू अवकात असशील तर जोडून दाखवा मग म्हणे मार. तर मित्र हो, तोडण्याचं काम ते करत आहेत. बामसेफ भारतमुक्ती मोर्चाच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रभरामध्ये अशा परिषदा घेऊ. जोडण्याचं काम फार कठीण आहे. तुमच्या माहितीसाठी 15-20 दिवस झाले निरंतर आम्ही समाजामध्ये फिरून राहिलो. फक्त 700 कॅपॅसिटीचा हॉल आहे, 700. हा हॉल ओव्हरफ्लो व्हायला पाहिजे होता, परंतु इतके प्रयत्न केल्यानंतर सुद्धा लोक येत नाहीत. जोडण्याचं काम फार कठीण काम आहे. हे कठीण काम आम्ही हाती घेतलं आहे. तुम्ही हे काम करण्याकरता साथ सहयोग कराल अशी आशा करतो. धन्यवाद. धन्यवाद. माननीय नीरज शिरसाट सर यांनी समाजामध्ये जे जोडण्याचे कार्य आणि तोडण्याचे कार्य कसे होते हे एक चांगल्या प्रकारे समजून सांगितले आहे. आता यानंतर मी जे वक्ते आमंत्रित करत आहो त्या